मित्रांनो आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर आज 15 ऑगस्ट आहे, तर स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण परत इकडे लॅमिननला आलो आहे, ग्रँड रोड या साईडला. तर आज आपल्याला आपल्या इम्पल्सचं थोडंसं अजून काम करायचं आहे. ते म्हणजे आपल्याला कॉन्सेप्ट टाकायचा आहे आणि आपल्याला चेन्स पॉकेट टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे ह्यांनी चालू तर केलाच आहे बनवायला. तर तुम्ही बघू शकतात की आता ह्याच्यामध्ये चेन्स पॉकेट आहे. हिरोच भेटलाय, खूप शोधलं पण शेवटी एक परेलमध्ये एक शॉप आहे विनायक स्कूटर म्हणून, तिकडे आपल्याला भेटला आहे. आणि आता मोस्टली आता चेन्स पॉकेट ओपन करतो. आता काय करतो ते होतं. आणि हा बराला आठवलं, हा जो टाकला आहे सस्पेन्शन, हा एक्सपल्सचा टाकलाय आपण. तर तिकडे म्हणजे अलाउड नव्हतं असं दाखवायला, म्हणून मग आपण असं डायरेक्टली टाकला आणि आपण इकडे आलो आहे. तर तुम्ही बघू शकता लांबूनच. आणि याची हाईट पण फट्टे वाढली आहे, तुम्ही इकडे बघा. आणि हा आपण घेतला आहे रेअर फेंडर. हा युनिव्हर्सल आहे. तर कसं आहे बघा, चिक्कलमुळे बघा पूर्ण पूर्ण याची सीटची वाढ लागली आहे. तर त्याच्यासाठी आता आपण हा इकडे असं लावणार आहे, हे आपले चेन्स पॉकेट वगैरे झाल्यानंतर. तर कसं हा कादिरच आपला मेकॅनिक आहे, हा बुलेटचा पण आणि इम्पल्सचा पण हाच करतो. आपले कादिर हाय बोल. हाय. तर तुम्हाला पण जर काही गाडीचं काम वगैरे जर काही करायचं असेल तर तुम्ही इकडे जाऊ शकता. हा बघा इकडे श्रीराज मोटर म्हणून एक आहे, तर ह्याच्या बाजूलाच इकडे असतं कुठे ना कुठेतरी. तर तुम्हाला जर नंबर वगैरे पण जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकून देईन. तर आता हे बघा, ही स्क्रॅच प्रूफ कॅटची मांजरीची स्क्रॅच प्रूफ ही सीट आहे. तरी आता पूर्ण घाण झालेली आहे. सायलेन्सर पण बघू शकतात. आणि ह्याला सायलेन्सर पण आता चेंज करायचं, हस्क कोणाचा लावायचा विचार करतो आहे मी. कारण का हा कसा एसी प्रोजेक्टचा माझ्या मित्राचाच भाऊ आहे पोलीस मध्ये. तर तोच मला बोलला की भाई तू काढून टाका, नाहीतर फालतूचा तुला 15,000चा फाईन पडेल. तर मग कसा बसा जो भेटला तर तो लावला, तो प्लॅटिनाचा लावला. आता विचार चालू आहे हस्क वर्णाचा लावायचा. आता बघू, आता सध्या तरी हे आता काम करू, त्यानंतर मग थोड्या दिवसानंतर हा तसा पगार किंवा तसा पैसा येईल तर तेव्हा मग आपण जाऊ हस्क वर्णाचा आपण लावू. कारण का तो पण काय स्वस्त नाहीये, काहीतरी 14-15 हजाराचा आहे. आता ह्याच्यामध्येच एवढे घुसलेले आहेत, तर आता थोडं तर थांबायलाच लागणार आहे आपल्याला. तर मग चला आपण जे काय आता आपण कंटिन्यू करू. तर आता टायर तर आणि खोलला, तर आता तुम्ही बघू शकतात गाडीला मागून नागडा केला आहे. नागडा केल्यामुळे आता हे बघा नवीन चेन्स पकडा. आता हा शोधतोय काहीतरी, बघतोय हे काय ढूंढ रहे रे, कितना आटा है वो ढूंढ रहा है क्या. तर हा आपल्याला नशिबाने हा हिरोचा आपल्याला भेटलाय. रोलोनचा पण विचार करत होतो ब्रासा टाकायचा, पण ब्रासा आपल्याला भेटला नाही. ते बोलत होते की नॉर्मलच आहे. तर म्हणून मग हाच घेतला, कारण का कसा जेन्युइन हिरोचेच आहेत. आणि हिरोचं जर पाहिजे असतील कोणते पार्ट्स तर तुम्ही विनायक स्कूटर म्हणून एक आहे परेलला, तर तिकडे तुम्ही जाऊन त्यांना म्हणजे कॉल पण करू शकतात. तुम्ही डिरेक्टली पण जाऊ शकतात. परेल MD कॉलेज आहे बेलघोडा, त्याच्या जस्ट पुढे गॅरेज गेलेला तिकडे त्या समोरच विनायक स्कूटर म्हणून एक खूप फेमस आहे, खूप प्रसिद्ध सुद्धा. आणि तो कसा हिरोचा ऑथोराइज डीलर आहे. तर तुम्हाला जर काही पार्ट्स वगैरे हिरो इम्पल्सचे पाहिजे असणार तर तुम्ही त्यांना सरळ कॉन्टॅक्ट करू शकतात. थोडेफार ऍडव्हान्स द्यावे लागतात. तर आता इकडे पहिला एक लावला तर आहे. तर आता किती टाइम अजून लागणार आहे, काजीरावर कितना टाइम लगेगा. जाएगा 1.5 घंटा आएगा. तो इधर देके बात करना फिर शर्मा मत, अपनी पब्लिक है चेंज पॉकेट में सिर्फ. हाँ. और फिर कॉन्सर्ट के लिए दोनों का 1.5 से 2 घंटा. हाँ. तर काय आता इकडे आता दिवसच आता इकडे जाणारच आहे. आता दुसरं काम आता करण्यात येत आहे. तुम्ही बघू शकता की किती घाण झालेलं आहे. म्हणजे ठीक म्हणजे कसं, म्हणजे किती वर्ष झाले असेल आय गेस की याला चेंज पण नाही केलं, म्हणून आता एवढं घाण झालंय. पण आता काय, आता ते चेंज तर करायचंच आहे. त्याच्यामुळे मग ते पण मस्त की साफ होईल आणि ऑइलिंग वगैरे पण करू आपण. आता हे खोलायलाच आता एवढी मगजमारी लागणार याला. बघू आता अजून किती टाइम लागतोय. आता मेन म्हणजे कॉन्सर्ट जो आहे तो हिरोचा तर नाहीच आहे. आपले टेम्पर रोल म्हणून एक ब्रँड आहे, त्यांचा एकदम हेवी ड्युटीचा आहे. तो पण आता हे जेव्हा ती हे लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन कॉन्सेप्ट पण कसा आहे आणि कसा नाही तो. सो आता हा स्विंगम पण काढला होता चेन वगैरे लावायला, तर तो आता परत तो लावतोय. प्लस असं होते सस्पेन्शनचं पण म्हणजे त्याला जॉईंट आहे तो स्विंगम सस्पेन्शनला. तर मग तो पूर्व प्रॉपर काढला होता आणि आता तो परत तो लावतोच आहे. तर आता बघूया आता ह्याला आपण
त्याला पण खूप मगजमारी करायला लागणार आहे, कारण का याचा एक्सपेल्सचा जो आहे त्याच्यामध्ये थोडा गॅप आहे, तर त्याच्यासाठी खूप याला त्रास होणार आहे. तुम्ही बघू शकता गॅप सुद्धा तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही बघा, हा एवढा गॅप पडतो याच्यामध्ये. त्याच्यामुळे एवढा काय इश्यू तर होत नाही, पण आता हा काय करतात त्याच्यावर आहे. तर हा स्विंग आता लावला तर आहे, त्यानंतर ही चैन लावतील आणि मग त्यानंतर हा मागचा टायर आहे हा पण सेट करण्यात येईल. ओके, तर मग तेव्हापर्यंत तुम्ही लोकांनी टाइम लॅप्स एन्जॉय करा. सो आता तुम्ही बघू शकतात की हे एकतरी काम झालंच आहे पूर्णपणे. जे आपले चेन पॉकेट्स होतं ते एकदम नवीन करकरीत चेन लावलेली आहे. तर आता त्यानंतर आता आपण वळणार आहे दुसऱ्या कामाकडे, ते आहे आपले रेअर फेंडर लावायचं आहे. तर आता रेअर फेंडर साठी पण आता परत हे खोला लागणार आहे, तुम्ही बघू शकतात, कारण का त्याच्या आतमध्येच ते लावणार आहे. आता हे चालू आहे काम. आता फेंडर आता लावण्यात आला नाही, आता पाऊस पण चालू झालाय ना मस्तपैकी. तर मला असं वाटतं की थोडं थांबवायला लागणार आहे काम हे फेंडर लावल्याच्या नंतर. तर थोड़ा पीछे लेना है इसको इसको थोड़ा पीछे ले और ले थोड़ा, बारिश आहे रे. आता मग आता थोड्या वेळानंतर आपण कंटिन्यू करूया, कारण का जोरात खूप पाऊस पडतो. तर आता पाऊस गेला आहे, तर आता आपण करतो याची सेटिंग. वो थोड़ा सा ना ऐसा लेना कि वो पीछे एकदम पानी वगैरह उड़ना नहीं चाहिए, वो हिसाब से ले फिर. तर तुम्ही बघू शकतात की आता थोडंफार सेटिंग वगैरे करावं लागेल आपल्या ऍडजस्टमेंटच्या हिशोबाने, कारण का चिखल पूर्ण एकदम पूर्ण मागच्या सीट पर्यंत येतोय. तर त्यासाठीच आता प्रयत्न चालू आहे. तर हा लागला तर आहे, तर आता 2 काम तर झालेलेच आहेत. आता तिसरं काम जे उरणार आहे ते कॉन्सर्टचं उरणार आहे, तर आता ह्याला पण थोडंसं ऍडजस्टमेंट करावी लागेल. तर आता हे झालंच आहे पूर्णपणे, म्हणजे 2 कामं झालेले आहेत. एक पहिलं म्हणजे ते चेन पॉकेटचं, दुसरं काम झालं आहे ते आपलं रेअर फेंडरचं. तर आता मग मी तुम्हाला लगेच आता माझ्या बॅगमध्ये कॉन्सर्ट आहेत ते मी तुम्हाला काढून दाखवतो. तर आता बनवायचं तर एकदम प्रॉपरलीच बनवायचं इम्पल्स, कारण का थोडासा पण काही असं थोडासा पण असं काही ठेवायचं नाही, त्याच्यामुळे असं वाटेल की भाई जर हे केलं असतं तर अशी असती, जर ते केलं असतं तर तशी असती. त्यामुळेच आता जे काय सर्व कामं आता करून घेऊ, प्लस श्रावण पण चालू आहे, उद्या हंडी सुद्धा आहे. तर आता बघू, आता हंडी पण बघायला जायला जर टाइम भेटला तर नक्की जाऊ. त्याचा पण जर ब्लॉग जर बनवता आला तर तो पण बनवता येईलच, कारण आणि उद्या सर्व काही इकडे सर्व काही बंद असणार आहे. त्यामुळेच बोललो त्यात भलेसे लेट जरी झाला तरी आपल्याला एक काम आजच करून घ्यायचं आहे. मग त्यानंतर संडेला ऍटलिस्ट मग कुठेतरी ऑफ रोडिंगच्या ट्रायल्स वर तरी जाऊ शकतो आपण. मग ते आता मग त्यासाठीच मग आता हे सर्व काम वगैरे तर चालूच आहे. तर बघू आता किती टाइम लागतोय ते. तर आता एक एक करून काम चालूच आहे. पहिले हेडलाईट काढले, त्यानंतर हा आपला कॅलिबर काढलाय पुढच्या डेस्कचा. हळूहळू करून आता करावं लागेल. क्या खातिर क्या बोलते, कुछ समझ रहे कि नहीं समझ रहे, कहाँ से चालू करूँ और कहाँ से बंद करूँ? कंफ्यूजन हो रहा है. क्या कंफ्यूजन हो रहा है? इतना सारा गुण देके रखा है इसके अंदर. अरे तो अभी भाई वो विंटेज गाड़ी है अभी फिलहाल, वो अभी उसमें क्या कर सकता है तू, वो बता. कर कर आराम से कर, भले टाइम लगेगा तो भी चलेगा, पर भाई कर. तर तुम्ही बघू शकतात की हे आहेत टॅपर रोलरचे कोण सेट, जे ज्याच्यावर तुम्ही बघू शकता इकडे लेझरनी पण इकडे हिरो इम्पल्स मोनाची ब्रँडिंग केलेली आहे, आणि खूप हेवी ड्युटीचे आहेत, कारण का ज्याच्याकडून घेतले आहे तो सुद्धा एक हार्डकोर ऑफ रोडर आहे. आणि हे जे मला ज्यांनी घेऊन दिले आहेत त्याचं नाव साऊथ म्हणून आहे. तर तो आमच्या मुंबई रायडर्स क्लबचाच एक मेंबर आहे. तर थँक्स टू साऊथ ज्यांनी मला घेऊन दिलं. तर आता पुढे आपण जाऊया, आता हे काम वगैरे जे आहे ते बघूया आता अजून, कारण का आता टायर तर काढलाच आहे, आणि आता पुढे ह्याचे सस्पेन्शन आता काढण्यात म्हणजे फोक हे काढण्यात येत आहेत. आणि परत हा पाऊस आला, ते तुम्हाला दिसत असेल की नाही आयडिया नाही आहे, पण परत पाऊस आला आहे, तर आय गेस परत थांबवेलच काम. तर आपण पण जरा जाऊया आणि थांबूया.
पावसाने थांबायचा विचार केला आहे तर खूप चांगली गोष्ट आहे ती. आणि आता तुम्ही माझ्या बाईकची अवस्था पण बघू शकता. हे काय झालं, पूर्ण पद्धतशीर पूर्ण नांगडा केलेला आहे फोडून त्याला, तुम्ही बघा आता. तर आता ही माझी बाईक, इकडे टायर, तिकडे मरगाड, हे पूर्ण वाकले खाली हँडल, हे आपले फॉक. तर आता परत मग त्याला आता कॉन्सर्ट आता लावायचं, आता लावतो तर आहे. तर मग आता हे लावतानाच मग आता आपण प्रोसेस बघूया. तोपर्यंत मग आपण प्रॉपरली मग आता आपण प्रॉपर आता टाइम लॅप्स सोडच आपण जे काय आता करूया, कारण का असं पण लेट पण खूप झालं. 8 वाजलेत, आलेलो 5:30ला. आता फायनली आता आपली गाडी फुल तयार झालीच आहे, तुम्ही बघू शकता तिकडे. आणि ऑल थँक्स टू कादिर भाऊ, जे थांबले आपल्यासाठी. ते आज सुट्टीवर होते पण तरी सुद्धा आज आले आपल्यासाठी, तर थँक्यू कादिर. तर आता मी हा ब्लॉग आता इकडे संपवतो. हा ब्लॉग जर तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. टिल दॅन, जय हिंद, जय महाराष्ट्र.